एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। याचबरोबर या बैठकीला श्रीकांत शिंदेसह फुटीर 6 खासदार सुद्धा उपस्थित होते अशी माहिती आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झाले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहीये असं आश्वासन शहांनी शिंदेंसह फुटीर खासदारांना दिलेला आहे। सदिच्छा भेंट थी और अमित भाई के साथ हमारे 6 सांसद थे, उनकी बैठक हुई है। सदिच्छा भेंट थी और उनके चुनाव क्षेत्र के विकास कार्यों के बारे में चर्चा। मानसून सत्र फ्रूटफुल रहेगा सर, मानसून सत्र अच्छा रहेगा। मानसून सत्र तो अच्छा ही है, मानसून अच्छा। आज बारिश गिरा है, अच्छी शुरुआत हुई है दिल्ली में। ठीक है। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण दिल्लीला जाऊयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। उर्वशी, जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीची वारी करतात तेव्हा तेव्हा ते काहीतरी स्वतःच्या पदरात पाडून घेतात। या दिल्ली वारीचं काय फलित आहे असं म्हणता येईल? नक्कीच, जसं तुम्ही सांगितलं श्वेता, की काही ना काही एक नक्कीच आपल्या पॉकेटमध्ये ते टाकतात। पण यावेळेस जर आपण बघितलं तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार जो आहे त्यात शिवसेनाच्या पॉकेट मध्ये आपण बघितलं तर 2 अजून मंत्रीपद मिळेल का, हा एक नक्कीच एक चर्चा सुरू आहे। खास करून एक जे आहे ते कॅबिनेट मंत्रीपद जे आहे ते मिळणार आहे आणि एक राज्य मंत्रीपद ते मिळणार आहे असं समजून येत आहे। मागचा जो ऑपरेशन टायगर होता तो ज्या प्रकाराने ऑपरेशन घडला, नंतर सक्सेसफुल झाला, त्याची कुठे ना कुठे एक आपण सांगितलं तर बक्षीस म्हणून त्यांना अजून एक काय मिळणार आहे का, हे नक्कीच एक चर्चा आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार जे आहे आता येणाऱ्या 17 जुलैला जर झालं तर घडणार, नाहीतर हे येणाऱ्या केंद्रीय पावसाळी अधिवेशना नंतर होणार आहे। पण यात मात्र एक जे नाव आपण बघतोय, इनफॅक्ट शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याच गटातले जे नेते आहेत ते श्रीकांत शिंदे यांचं नाव पिच करत आहेत। तर श्रीकांत शिंदे यांचं एक केंद्रीय मंत्री पदाचं पद आणि बरोबरच अजून हे जे 6 खासदार आहेत त्यात कुठे ना कुठे एक रस्सीखेच होती। तर त्या रस्सीखेचला सेटल करण्यासाठी काल अमित शहांना जेव्हा भेटले ते कुठे ना कुठे थांबलं गेलं का आणि त्यांना सांगितलं गेलं का की कोण त्याच्यातून एक जे राज्यमंत्रीपद बनणार। त्याचबरोबर काल 1 तासाची जी बैठक होती त्यात एक वेगळी बैठक अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण झाली असं समजून येत आहे। आणि ती राज्याच्या जी आत्ताची स्थिती आहे त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांचं एक काय स्थळ असेल त्या संदर्भात कुठे ना कुठे चर्चा झाली असं समजून येत आहे। हे जे 6 खासदार होते त्यांना एका ठिकाणी जिथे जे पण आताचा राष्ट्रीय पातळीवरचा जो एक गणित आहे ते समजवण्यात आलं। त्याचबरोबर सगळ्या खासदारांनी आपल्या आपल्या ज्या विभागाचे विकासाचे जे प्रकल्प आहेत जिथे निधी पाहिजे होती आणि निधी मिळाली नाहीये त्या सगळ्यांच्या संदर्भात जे आहे आपण बघितलं तर एक चर्चा झाली आहे। प्रत्येक खासदाराने आपल्या आपल्या क्षेत्रातलं जे एक विकासाचं काम आहे ते त्यांनी कन्वे केलं आहे। पण मुळात ही जी बैठक होती ती खूप महत्वाची आहे, कारण की अजूनपर्यंत हे जे 6 खासदार आहे त्यांचं विलिनीकरण, त्यांचं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातलं विलिनीकरण आहे तो अजूनपर्यंत पूर्ण झाला आहे का हे अजून बाहेर आलेलं नाहीये। सांगितलं जात असणार पण अजून तिकडचे फोटोज किंवा तो लेटर अजूनपर्यंत आलं नाहीये, विरोधकांचा सवाल आहे। म्हणून या सगळ्यांवरती एक चर्चा झाली असं समजून येत आहे। काहीच वेळानंतर एकनाथ शिंदे स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत। त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुढची काय एक दिशा असेल, काय नेमकं निर्णय झालाय हे आपल्याला समजून येणार। अगदी या संपूर्ण सर्वंकष मुद्द्यांवर खरं तर चर्चा झालेली आहे आणि आता इथे आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा एक पत्र देण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे एकूणच या संपूर्ण घडामोडी काय घडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।